RJ न्यूज 27 मराठी, सत्याच्या मार्गावर सर्वात पुढे. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत दापोडी या गावी. दापोडी या गावी नवनिर्वाचित सरपंच संतोष रुपनवर यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी फॅशन डिझाईनचा कोर्स केलेला आहे. त्यामुळं सोनवणे मॅडम त्या प्रशिक्षणार्थी इथे असल्यामुळं त्यांच्या तोंडून आपण महिलांना आपण काय काय देणार आणि काय शिकवणार याची माहिती त्यांच्या तोंडून आपण ऐकूया. मॅडम, आपलं प्रथमचं स्वागत. आपण हा नमस्ते, मी कांचन सोनवणे खांडगावहून आलेली आहे. आपल्या प्रतिष्ठानचं नाव आहे शंभर प्रतिष्ठान. त्या प्रतिष्ठानांतर्गत आपण महिलांना फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देणार आहोत. हे प्रशिक्षणाचा कालावधी 30 दिवसांचा असणार आहे. त्याच्यामध्ये महिलांना ब्लाऊज, ड्रेस, वन पीस असे वेगवेगळे प्रकार, त्यातले व्हरायटीज असं सगळं काही शिकवणार आहोत. अजून ते जेवढं शिकतील नवीन नवीन प्रकार काही काही ते आपण सगळं त्यांना देण्याचा प्रयत्न करणार. पार्लर असं आताच आपल्याला थोडक्यामध्ये फॅशन डिझाईन काय असते आणि ग्रामीण भागातल्या महिला या सबलीकरणाकडून नेण्याचा जो शासनाचा उपक्रम आहे, त्या उपक्रमासाठी दापोलीचे नवनिर्वाचित उपसरपंच संतोष रुपनवर त्यांच्या सौभाग्यवती आपल्याबरोबर आहे. त्या काय सांगतायत त्या 2 मिनिटं आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ. तुम्हाला काय वाटतं मॅडम महिलांसाठी गावचं? नमस्कार, माझं नाव स्वाती. मला असं वाटतं की महिलांनी थोडंसं आपलं स्वावलंबी व्हावं यासाठी हा आपण कोर्स इथे सुरुवात केलेली आहे की त्यांना नवीन काहीतरी शिकता यावं व स्वावलंबी त्यांनी व्हावं. हीच आपली संकल्पना आहे आणि त्यांच्या संधीच्या व्यक्ती व त्यांच्या वाट्यात करण्यासाठी ते. धन्यवाद ताई. आज आपण जो सरकारचा निर्णय आहे 50% महिला सबलीकरण, दापोली हे छोटंसं गाव असलं तरी मला वाटतं 100% सबलीकरण झाल्यासारखं वाटतंय. आणि सोनवणे मॅडमला दिन तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. RJ न्यूज 27 मराठीसाठी विकास साळुंके, दौंड तालुका प्रतिनिधी.